दरम्यान केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्या अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केलेली आहे। दिल्लीमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली। राहुल गांधींनी या विषयामध्ये लक्ष घालावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नायडूंकडून व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। सीआयडीनं तपासाबाबत अजून अहवाल दिलेला नाही असं देखील रोहित पवार यांनी सांगितलंय। आणि याच संदर्भात आमदार रोहित पवार यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। माझ्याबरोबर रोहित पवार जोडलेले आहेत। सर, आज तुम्ही जे आहेत उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं रेझिग्नेशन कुठे ना कुठे डिमांड केलं आहे, काय नेमकं करणार आहेत आणि त्यासाठी कोणाला डिमांड करणार? नाही, कुठं ना कुठं तरी नाही, स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी रेझिग्नेशन मागितलेलं आहे। कारण की त्या ज्या विभागाचे ते मंत्री आहेत त्या विभागाच्या अंतर्गतच ही जे इन्व्हेस्टिगेशन होणार असेल आणि त्या ज्या कंपनीचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे त्या कंपनीबरोबर त्यांच्या नेत्याच्या घरच्या लोकांचे जर फायनान्शियल संबंध असतील तर वेगळं काय, त्यामुळे त्यांना रेझिग्नेशन हे द्यावंच लागेल, कारण का ते या इन्व्हेस्टिगेशनला न्याय देऊ शकत नाहीत। त्यासाठी तुम्ही कोणाला पत्र लिहिणार आहेत आणि नेमकं एक्झॅक्टली त्या पत्रामध्ये काय डिटेल देणार आहेत, जे लिंक्स आहेत ते पण त्याला प्रूफ म्हणून सबमिट करणार? नाही, जे प्रेझेंटेशन मी करतो ते प्रेझेंटेशन त्या लोकांना मी दरवेळेस पाठवत असतो। त्यामुळे हे प्रेझेंटेशनसुद्धा PMOला पण, त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालयाला सुद्धा, DGCAला सुद्धा, मुख्यमंत्र्यांना सुद्धा, आणि 23 तारखेला आमचं अधिवेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेब जे महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ती माहिती देऊ। राममोहन नायडूचे काहीच लिंक्स नाही आहेत असं ते सांगतात आणि 30 दिवसासाठी तुम्ही थांबा, प्रिलिमिनरी रिपोर्ट येणार, त्यानंतर तुम्ही अदरवाईज तुम्ही मिसलेड करतात, हे कुठे? मग आम्ही डॉक्युमेंट दिले काय चुकीचं आहे का? तुम्ही सांगा ते चुकीचं आहे, मग आपण बघू, समोरासमोर प्रेस कॉन्फरन्स दिल्लीमध्ये घेऊ। ते सांगतात की त्यांचे लिंक्स नाही आहेत, ते अतिशय अरे पुढे या, पुढे येऊन तुम्ही लिंक सांगा। नायडूचे नसतील पण चंद्रबाबू नायडूंचे आहेत ना, त्यांच्या परिवारातल्या लोकांनी फंडिंग दिले। आता फंडिंग दिलं असेल तर तुम्ही VSRला पैसे वाचवण्यासाठी, मैत्री टिकवण्यासाठी, मग लग्नाला तुम्ही का गेला होता, हे सगळे विषय त्याच्यामध्ये येतात। त्यामुळे हे जे मंत्री आहेत ते काय स्वतः मंत्री झालेले नाहीत, तर चंद्रबाबू नायडूंनी मंत्री तिथं केलेलं आहे। चंद्रबाबू नायडू साहेबांच्याच फॅमिली मेंबरच्या कंपनीली, फायनान्सच्या कंपनीली जर फंडिंग तिथं केलं असेल VSRला, तर इन्व्हेस्टिगेशन काय करणार आहे ते? व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, दिल्लीहून झी मीडियासाठी।